नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आपल्याला पुढील भागात एकदम इंटरेस्टिंग अशी गोष्ट पाहायला मिळणार आहे. या आठवड्यात आद्वेकला जेव्हा कळतं की आपल्याला डिझाईन देणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून कला आहे हे समजल्यानंतर तो तिच्यावर रागावतो. मग ती रागारागाने काम सोडते आणि काम सोडल्यानंतर त्यांच्या हातातनं मोठ्या डील्स कॅन्सल होऊ लागल्या. आता त्या टेन्शनमध्ये आद्वेक आणि आबा सगळेजण असतात. तेव्हा आबा पुढे काय करणार हे पाहणं खूप रंजक ठरणार. एक दिवस आद्वेक खूप छान डिझाईन आहे, आमची डिझायनर खूप छान आहे म्हणून कलाला दाखवत असतो. तिचं कौतुकही करत असतो. कला गालातली गालात हसत असते. याला म्हणतात कला, याला आर्टिस्ट असे म्हणतात. तुझ्यासारखं भेंडी कापून भेंडी बनवणं एवढंच काम नसतं. हे बघ, शिकून घे, किती छान बनवते असं दाखवत असतो. कला म्हणते हो छान आहे छान. दुसऱ्या दिवशी ती सकाळी सकाळी घाईघाईने डिझाईन बनवत असते. मग डिझाईन सगळ्यात तयार झाल्यानंतर त्यांचा फोटोही पटपट काढत असते. कारण आद्वेक आंघोळीला गेलेला असतो. त्याच्या अगोदरच तिला सानिवीकडे ते सगळे काही फोटो द्यायचे असतात. तिला चाहूल लागते आद्वेक येण्याची. ती पटकन उठते, सगळं आवरते, कपाटात खाली टाकते आणि मग बाहेर निघून जाते. आद्वेक रूममध्ये येतो आणि त्याचे केस पुसत असताना त्याचं लक्ष त्या कपाटाकडे जातं. हे कपाट असं अर्धवट उघडं का म्हणून तो पाहू लागतो. नक्कीच ह्या गडबड घोटाळ्याचं काम असेल. कलाचं कामच असं. दिवसभर घरी असते तरी किती घाई असते तिला, तिनेच कपाट उघडं टाकलं असेल असं म्हणत तो कपाटाचं दरवाजा लावायला जातो. पुढे गेल्यानंतर तो बघतो काहीतरी दिसते. इकडे सगळेजण नाश्ता करत असतात. आद्वेकला आबा हाक मारत असतात, उशीर होतोय, लवकर ये म्हणून. आद्वेक लवकर तयारी करत असतो. आबांना आलो असंही म्हणत असतो. तितक्यात त्याचं लक्ष त्या बॅगी खालच्या पेपरकडे जातं. कसली तरी डिझाईन आहे असं तो पाहू लागतो. मग तो निरखून पाहतो तर ते काहीतरी डिझाईन दिसतंय म्हणून त्या बॅगेखालनं तो पेपर काढतो. तो पेपर काढल्यानंतर त्याला 5-1 डिझाईन त्याच्यामध्ये वेगवेगळ्या दिसू लागतात. हे तर हार आणि कानातल्यांची डिझाईन म्हणून तो पाहू लागतो. त्याच्यानंतर त्याला लक्षात येतं. मग तो त्याचा मोबाईल काढतो. मोबाईलमध्ये आज सानिकाने जे दिले आहे डिझाईन ते हेच आहे. याचा अर्थ तिची मैत्रीण दुसरी तिसरी कोणी नसून कला आहे हे सत्य आता त्याच्या समोर आलेलं आहे. त्याला खूप मोठा धक्का बसतो की कला हे सगळं लपून छपून करत आहे. ती मुलगी तिच्या घरच्यांसमोर येऊ शकत नाही कामावरती असं ती बोलत होती ना, म्हणजे तीच नक्कीच कला. मग तो फोन लावतो आणि तिला विचारू लागतो, तुझ्या मैत्रिणीने आज हे डिझाईन टाकले आहे का? ती म्हणते हो सर, हे 5 डिझाईन टाकले आहे, तुम्हाला मी टाकले. मग तो बरोबर म्हणतो, कलाच तिची मैत्रीण. अगं आपल्या ऑफिसमध्ये तिला बोलवून घे ना, तिच्याशी मला काम आहे, मला अर्जंट 20 डिझाईन पाहिजे आहे असं बोलू लागतो. तेव्हा ती म्हणते सर ती येणार नाही, पण मी तिला त्या 20 डिझाईन अर्जंट तयार करायला सांगते. पण तुम्हाला माहिती आहे तिच्या फॅमिलीचा प्रॉब्लेम, ती आपल्यासोबत काम नाही करू शकणार. पण 20 डिझाईन नक्की तिला बनवून तिला आज पाठवायला सांगते मी आज. मग आद्वेक म्हणतो ठीक आहे, पण 20 डिझाईन नक्की मागव हं असं म्हणत फोन ठेवतो. आता तिला टेन्शन येतं, मॅडमला सांगायला हवं अर्जंट 20 डिझाईन हव्या म्हणून. मग ती फोन करते, पण चार्जिंगला फोन असल्यामुळे ती काही फोन उचलू शकली नाही. मग तिला एक युक्ती सुचते. ती मोबाईलमध्ये मेसेज टाकते की सर खूप चिडलेले आहे, त्यांना अर्जंट त्यांच्या सरांनी डिझाईन मागवले आहे, त्या डिझाईन हव्या आहे. तेव्हा ती तो मेसेज टाकते आणि कला आल्यानंतर तो मेसेज कला वाचते आणि मग म्हणते आज रात्री लवकर आद्वेक झोपला की मला काही करून त्या 20 डिझाईन पूर्ण कराव्याच लागतील, खूप अर्जंट आहे, नाहीतर सर खूप चिडतील असंही म्हणत होती. लवकर बनवावं लागेल म्हणून ती टेन्शनमध्ये असते. मग ती रात्री बघते की आद्वेक झोपलाय की नाही. आद्वेक झोपायचं नाटक करतो. ती आल्यानंतर ती हळूच त्याच्याजवळ जाऊन चेक करते, नक्की हा गाढ झोपला आहे ना. त्याला झोप लागलेली पाहून मग ती बाहेर जाऊन बसते. पेपरवर तिचं काम करत असते आणि तिला पाठीमागनं येऊन आद्वेक भॉक करतो. ती खूप दचकल्यानंतर ती म्हणते काय झालं, कशाला आलायस? तेव्हा तो म्हणतो भाऊ तू काय करत आहे? तिच्या हातातले पेपर तो खेचून घेतो. ती म्हणत असते माझ्या कामाचे आहे, दे मला. पण तो तिचं ऐकत नाही. तिच्याकडनं ते पेपर घेतो आणि ते बघू लागतो. अच्छा तर तूच ती सानिकाची डिझायनर ना, असं म्हणून तिला तो सवाल करू लागतो. तुम्ही दोघींनी मिळून मला खूप बुद्ध बनवलं. मला आज कळलं तूच ती कला जी हे सगळे डिझाईन बनवत होतीस आणि घरचे तुला बनवू देत नाही असंही बोलत होतीस ना तू. तेव्हा ती म्हणते तुझे खूप मोठे प्रॉब्लेम होते. नाथन तुम्हाला सगळ्या ऑर्डर कॅन्सल करतील ह्या भीतीपोटी मी त्यांना हे सगळे डिझाईन दिले. त्यावेळी सानिकाकडे ते डिझाईन नव्हते म्हणून मी तिला ते दिले. तो म्हणतो नाही, तू मुद्दाम माझा विश्वासघात केला, मला अंधारात ठेवून तू हे सगळं करत होती, आमच्या मजबुरीचा फायदा तू उचलत होतीस. तुझ्यासारख्या बाईसोबत काम करण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाही. मग कला म्हणते अरे वा,
तुम्हाला इंटरेस्ट नाही का माझ्यासोबत काम करण्यासाठी? मी तुमची अडचण समजून तुमच्याशी काम करत होते आणि तुम्हाला करायचं नाही. आणि नंतर अद्वैत घरी सगळे जेवायला बसलेले असताना कलाचं सगळं काही काम सांगून टाकतो आणि सरोज खूप चिडते. इथे आपण डिझाईन आता नवीन कलेक्शनमध्ये टाकायचे, मला हे मान्य नाही असं म्हणत सरोज जेवता जेवता उठून निघून जाते आणि अद्वैतलाही ते मान्य नाही. सगळ्यांसमोर कला सांगू लागते की स्वामीनाथन सगळ्या ऑर्डर कॅन्सल करणार होते, म्हणून आबा मी ती सगळी डिझाईन मी स्वतः बनवले आणि त्यांना दिले. सानिकाकडे त्यावेळी डिझाईन नव्हते, ती खूप टेन्शनमध्ये होती. आबा बोलू लागतात, ठीक आहे शाब्बास बाळा, तू चांगलं काम केलंस आणि तुझी इच्छा असेल तर तू आमच्यासोबत पुढेही काम करू शकते. पण कला म्हणते माझा इतका अपमान झाल्यानंतर मला आता काम करायचं नाही. आणि अद्वैतही तिला काम कर म्हणून असं सांगत नाही, उलटा आणखी रागाने तिच्याकडे पाहतो. दुसऱ्या दिवशी स्वामीनाथन येतात. तो आल्यानंतर मग ते वेगळ्या याची डिझाईन दाखवू लागतात. तेव्हा स्वामीनाथन इतके चिडतात, मला हे असले डिझाईन चालणार नाही. पहिले जे डिझायनरने डिझाईन केले होते ना तसलेच डिझाईन मला हवे आहे. हे काय तुम्ही उठले सुटले मला डिझाईन दाखवताय, मला हे मान्य नाही. आणि तुम्हाला त्या डिझायनरकडनं डिझाईन मिळत नसेल तर आपली ही डील कॅन्सल करायला काहीच हरकत नाही. आता अद्वैतला टेन्शन येतं, कारण स्वामीनाथन त्याच कलेक्शनमधले डिझाईन मागत आहे आणि ते काही आता अवेलेबल होत नाही. घरी येऊन तो सरोजला आबांना सगळी घडलेली हकीकत सांगू लागतो. आबा समजवतात, हे बघ पोरी, आपला राग रागाच्या ठिकाणी, आपल्या धंद्यामध्ये आपलं खूप मोठं नुकसान होईल, तेव्हा तू कलाला मान्य कर आणि तिला डिझाईन बनवायला सांग. तेव्हा सरोज म्हणते, आबा धंद्यात नुकसान होणार असेल तर मलाही काही हरकत नाही. आणि ती अद्वैतला सांगते, तू कलाशी बोल, तिला तयार कर. आता कलाला घेऊन तो दुसऱ्या दिवशी जातो, पण कला अजूनही तयार झालेली नाही. ती स्वामीनाथनसमोर हात जोडून सांगते की मी डिझाईन बनवणार नाही, माझा खूप अपमान झालेला आहे, पण आमची डिझाईन खूप छान आहे, तुम्ही ते बघावे. पण ते नकार देतात. जर तुम्ही त्यांच्यासोबत काम करणार नसेल, डिझाईन देणार नसेल तर मीही काम करणार नाही, मी माझी ऑर्डर मागे घेतो आहे. आता कला विचार करणार आहे काय करावं, पण कलाने तर नकार दिला आहे. मग स्वामीनाथन यांनीही आता अद्वैतला स्पष्टपणे सांगितले, ह्या डिझायनरचे डिझाईन आपल्याकडे नसणार तर मी तुमच्यासोबत काम करणार नाही. पुढे अद्वैतला जे टेन्शन आले आहे, आता अद्वैत सांगणार कोणाला, कारण इतकी मोठी डील हातातनं गेली तर काय करावं. तो थोडा वेळ मागतोय सरांकडे, मी नक्की तिला कामावरती घेऊन येईल, ती नक्की डिझाईन बनवेल. मग तो घरी जाऊन आबांशी बोलतो, आबा तुम्ही सांगा ना, कला तुमचं ऐकेल आणि तिने तुमचं ऐकलं तर आपल्यासोबत ती कामही करेल. पण आबा म्हणतात, तू तिचा अपमान केला आहे तेव्हा तूच तिला तयार करायचं ह्या सगळ्या कामामध्ये. अपमान करताना तुला सुचलं नाही? कुठल्याही कलाकाराचा इतका मोठा अपमान झालेला मलाही सहन होणार नाही. आता पुढे अद्वैत कलाला कसं तयार करणार हे पाहणं खूपच रंजक ठरणार. ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू. चॅनलला बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे आपल्यापर्यंत नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचेल. आता अद्वैतची होणारी तारेवरची कसरत, घरच्यांकडनं त्याच्यावरती येणारा दबाव, हेही पाहणं खूप रंजक ठरणार. आता कलासमोर कुठल्या तोंडाने तिला सांगणार, कला मला माफ कर, सॉरी, कारण हे शब्द त्याच्या डिक्शनरीतच नाही. त्याला इतका माज आहे, तो माज तो आता कसा दाखवणार तिला. पुढे जे काय होईल ते पाहणं खूप रंजक ठरणार. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.